चला तर मैत्रिणींनो, आज आपण भरीव भेंडीची भाजी बनवूया। खूप मस्त अशी होते, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण भरीव भेंडीची भाजी बनवणार आहोत। खूपच मस्त अशी होते ही भाजी। नक्कीच तुम्ही एक पोळी जास्तीची खाल किंवा दुप्पट तुम्हाला जेवण जाईल, इतकी मस्त अशी ही भाजी होते, तोंडाची चव वाढवते। मी स्वच्छ असे 2 पाण्याने भेंडी धुवून घेतलेली आहे व अशी एक एक भेंडी करून आपल्याला ही पूर्ण भेंडी अशी पुसून घ्यायची आहे। भेंडी निवडताना छोटी भेंडी आपल्याला निवडायची आहे, जेणेकरून एकदम कवळी भेंडी राहील। आपल्याला अशी भेंडी निवडायची आहे। भरीव भेंडीच्या भाजीला आपल्याला 2 कट द्यायची गरज पडली नाही पाहिजे, अशी डायरेक्ट एक भेंडी चिरायला लागली पाहिजे अशी भेंडी आपल्याला निवडायची। छोटी छोटी आपल्या बोटाच्या साईजची अशी भेंडी निवडायची, जेणेकरून ती कवळी राहील एकदम बारीक। चला तर त्यामध्ये बी असं जाडसर ठोकर राहिलं नाही पाहिजे। पुढचं देठ मी कट करून घेते व असे 2 कट मारून घेत आहे भेंडीला। आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, एकदम बारीक असा नाही घ्यायचा आहे, असं ओबडधोबड मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा कूट। 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चम्मच हळद घातलेली आहे व चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये व एक साधारण अर्धा चम्मच एवढं लाल तिखट, कारण की आपल्याला नंतर सुद्धा लाल तिखट टाकायचं, त्यामुळे कमीच टाकायचं। आता जिरा पावडर 1 चम्मच घातलेला आहे व थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची। खूपच मस्त भाजी होती ही मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा। धनेकूट टाकलेला आहे मी अर्धा चम्मच। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून यामध्ये। अशा पद्धतीने खूपच झटपट अशी ही रेसिपी आहे, 5 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते। थोडंसं कमी वाटत होता मला मसाला, त्यामुळे नंतर थोडंसं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आता या भेंडीमध्ये आपल्याला असं भरून घ्यायचं आहे, जेवढा शेंगदाण्याचा कूट बसेल तेवढा आपल्याला या भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे। सर्व भेंडी आपली रेडी झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरलेला आहे। चला तर कढईमध्ये थोडंसं तेल घालू। तेल छान असं गरम झाले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे। छान गरम झालेला आहे, आता यामध्ये आपण कांदा घालू। कांदा पण लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडेसे आपण जिरे मोहरी घालू, ते पण छान तडतडला की त्यामध्ये आता कढीपत्ता घालू, ते पण छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता थोडंसं यामध्ये लसूण घालू, 5 ते 6 लसणाच्या कळ्या मी यामध्ये कुटून घातलेले आहे लसूण, ते पण छान आता परतवून घेऊ आपण। थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 चम्मच आता हळद घालू, थोडंसं मीठ घालायचे, कारण की आपण सुद्धा अगोदर सुद्धा हे सर्व मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे थोडे आता जपूनच घालायचे, कारण की जास्त तिखट नको व्हायला, म्हणून इथे मी अर्धा चम्मचच लाल तिखट घातली। आपण सुरुवातीला सुद्धा भेंडीमध्ये घातलेली आहे हळद, मीठ, चटणी वगैरे। आता भेंडी घातली यामध्ये, सर्व आता परतून घेऊ आपण। कमी गॅस करायचा आहे आता आपल्याला। आणि ही भाजी करताना गंज वगैरे जे काही कढई वगैरे असेल तर जाड बुडाचीच घ्यायची, कारण की आपण पाण्याचा वापर त्यामध्ये करणार नाही, त्यामुळे भेंडी ही बुडाला लागेल, करपते, त्यामुळे जाड बुडाचंच आपल्याला कढई गंज वापरायची आहे भाजी करताना। थोडंसं जिरा पावडर घातलेला आहे यामध्ये मी, तर पुन्हा आपण परतवून घेऊ। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भेंडीची भाजी बनवली आहे। तर प्लेट झाकून ठेवू, 2 ते 3 मिनिटं मध्ये मध्ये चेक करायचं, बुडाला तर लागली नाही ना भाजी। तर चला बघू आपण, लागलेली नाही आपली भाजी। भांडी निवडताना आपल्याला जाड बुडाचीच घ्यायची आहे, नाहीतर करपती भेंडी आपली। बघू शकता मस्त आपली ही भेंडीची भाजी रेडी झालेली आहे। खूपच मस्त ही भाजी होते, नक्की अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस बनवा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।